नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपल्याला खूपच सुंदर असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. जीवाने लढवलेल्या फक्त एका युक्तीमुळे पार्थच्या डोक्यामध्ये प्रकाश पडणार आहे. तो चक्क जीवानी काव्याची माफी मागणार आहे. तेव्हा आता हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे, हा चमत्कार कसा काय घडणार आहे, सगळं बघूया. तर आपण पाहतो की चित्राच्या लग्नातून परत आल्यानंतर नंदिनी पाणी समजून दारू प्यालेली असते आणि ती पूर्णपणे वेड्यासारखी वागत असते. ती पूर्णपणे विसरून गेलेली असते की आपण जीवावरती चिडलोय. आणि मग काय, ती त्याच्या अंगावरती पडते आणि दोघेही खूपच रोमॅन्टिक झालेले असतात. नंदिनीला कसलंच भान राहिलेलं नसतं आणि तेवढंच तिचे तिथे वडील येतात. धनंजय आता हे सगळं पाहतो, त्याला खूप मोठा झटका बसतो. त्याला साहजिकच असं वाटतं की हा जीवा माझ्या नंदिनीवरती जोर जबरदस्ती करतोय. आता या मुलाला मी सोडणार नाही असं म्हणत असते. जीवाजवळ जातात, त्याची कॉलर धरतात आणि त्याला सटासट मारू लागतात. शारदा म्हणत असते, अहो हे काय करताय, ही कोणती पद्धत आहे जावयाशी वागण्याची. तेव्हा धनंजय बोलतो, शारदा अगं तू जरा आंधळी झाली आहेस का, बघत नाही आहेस का, हा जीवा आपल्या नंदिनीशी कसा वागतोय. अगं तिच्यावरती जोर जबरदस्ती करतोय. मला मान्य आहे ते दोघे नवरा बायको आहेत, पण आता माझ्या नंदिनीला त्याच्याशी नातं ठेवायचंच नाहीये. मग तू असा जोर जबरदस्ती कसं काय करू शकतो. आणि आता मात्र प्रेक्षकांनो, ही नंदिनी पेटून उठते आणि धनंजयला खडसावत सांगते, खबरदार बाबा, जर जीवांविषयी एक शब्दसुद्धा बोलला तर. मला मान्य आहे मी त्यांच्यावरती चिडले होते, पण आता माझा सगळा राग निघून गेलाय. त्यांनी प्रूफ करून दाखवलंय की त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे. आणि आता मी जर माझ्या नवऱ्याला स्वीकारू शकते ना, तर तुम्हीसुद्धा तुमच्या जावयाला स्वीकारायला काही हरकत नाही आहे. आणि हां, ज्या घरामध्ये माझ्या नवऱ्याचा अपमान होणार असेल तिथे मी एक क्षणसुद्धा थांबणार नाही आहे. जीवा चला, आपण आपल्या घरी चाललो आहे. जीवाला तर त्याच्या कानांवरती विश्वासच बसत नसतो. तो बोलतो, नंदिनी काय म्हणालीस, पुन्हा म्हण. तेव्हा नंदिनी बोलते, जीवा चला. आणि तसेही तुमचे 21 दिवस पूर्ण झालेत आणि आता मला कळून चुकलंय की तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे. आणि अशा प्रकारे दोघांनीही पुन्हा सासरी जाण्याचा निर्णय घेतलेला असतो. पण तेवढं तर जीवा बोलतो, हे बघ नंदिनी, आता तुझी तब्येत बरोबर नाही आहे आणि तसं पण तू प्यायली आहेस, त्यामुळे आज रात्रभर आपण इथेच राहू, उद्या सकाळी निघू. आणि मग काय, शारदा आता नंदिनीला आतमध्ये घेऊन जाते. आणि तेवढंतच जीवाला काव्याचा फोन येतो. जीवाला टेन्शन येतं. तो बोलतो, काव्या काय झालं, इतक्या रात्रीचं मला फोन केलाय, सगळं ठीक तर आहे ना. तेव्हा काव्या बोलते, हो सगळं ठीक आहे, पण जीवा मला तुझी मदत हवी आहे. जीवा बोलतो, बोल ना, कसली मदत हवी आहे. तेव्हा काव्या बोलते, जरा येशील का, कारण देशमुखांनी स्वतःहून मला माझा भूतकाळ विचारलाय. त्यांना तुझ्याने माझ्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. आपल्या लव्ह स्टोरीची सुरुवात कशी झाली, पुढे काय काय झालं, त्यांना सगळं जाणून घ्यायचं आहे. आणि मलासुद्धा त्यांना अगदी प्रामाणिकपणे शब्दानी शब्द खरा सांगायचा आहे. आणि तू जर तिथे माझ्यासोबत असलास तर आपण खूपच चांगल्या पद्धतीने त्यांना एक्सप्लेन करू शकू. येशील ना जीवा, कारण मला असं वाटतंय ही संधी आपल्याला पुन्हा पुन्हा मिळणार नाही. तेव्हा जीवा बोलतो, काव्या तू अजिबात काळजी करू नकोस, तू सुरू कर, मी येतो. आणि हां, या सगळ्यामध्ये माझ्याकडे एक प्लॅनसुद्धा आहे. असा प्लॅन आहे ना, ज्यामुळे दादासुद्धा तुला माफ करून टाकेल. काव्या बोलते, दादासुद्धा, म्हणजे नंदिनी ताईने तुला माफ केलं. तेव्हा जीवा बोलतो, हो आत्ताच, आणि उद्या आम्ही घरी येतोय. हे ऐकून काव्याला खूप आनंद झालेला असतो. ती बोलते, जीवा खरंच मी तुझ्यासाठी खूप खुश आहे. बरं तू ये पटकन, तोवर मी देशमुखांना सगळं सत्य सांगायला सुरुवात तरी करते. असं म्हणत असते, आता फोन ठेवते. तेवढंच तिथे देशमुखसुद्धा आलेले असतात. काव्या बोलते, देशमुख आज मी तुम्हाला सगळा भूतकाळ सांगणार आहे, एकसुद्धा गोष्ट लपवणार नाही आहे. खरं तर आमचं कॉलेजमध्येच अफेअर सुरू होतं. मला जीवा खूप आवडायचा, मला जीवाशी लग्नसुद्धा करायचं होतं. पण खरं तर मीच हट्ट धरला होता. जर मी IASची एक्झाम क्लिअर होत नाही, ही गोष्ट आपण ना तुझ्या घरी सांगायची ना माझ्या घरी सांगायची. पण खरं तर या सगळ्यामध्ये जीवा खूप उतावळा होता. त्याला कधी लग्न करेन असं झालं होतं, पण मीच त्याला दबाव दिला आणि थोडासा वेळ मागितला. आम्हाला वाटलं की सगळं छान होईल, पण लग्नादिवशी काय झालं हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. मला खूप मोठा धक्का बसला. मी सहनच करू शकले नाही. मला जीवा हवा होता काही करून, बाय हुक और बाय क्रूक. पण जीवा मात्र त्याच्या आयुष्यामध्ये फार पुढे निघून गेला होता. त्याला मी नको होते, त्याला त्याचा भूतकाळ सोबत नको होता. पण लग्नानंतर सुद्धा सतत मी त्याला अप्रोच करायचे, त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करायचे की हे नातं तोडून देऊ आणि आपण दोघे लग्न करू. पार्थ, तुम्हाला खरं सांगू का, मी फक्त जीवावरती प्रेम असल्याचं क्लेम करत होते, कारण मी प्रेमाचा खरा अर्थ विसरून गेले होते. मी फक्त बळजबरीने आमच्या प्रेमाला धरून ठेवण्याचा प्रयत्न करत होते, पण तुम्ही मात्र तसं केलं नाही. तुम्ही कधीच माझ्यावरती बळजबरी केली नाही, प्रेमात बळजबरी केली नाही. तुम्ही माझा नवरा होताच, पण त्याबरोबर माझे मित्रसुद्धा बनून राहिला. आणि या नात्याने तुम्ही माझ्यावरती जोर जबरदस्ती करू शकला असता,
पण त्याउलट तुम्ही अगदी खूपच प्रेमाने मला हँडल केलं. मला प्रेमाचा खरा अर्थ पटवून दिला. आणि तेवढ्यातच तिथे जीवासुद्धा येतो. जीवाला बघून दोघेही शॉक होतात. पार्थ बोलतो, जीवा तू इथे? जीवा बोलतो हो. कारण काव्याचा भूतकाळ हा माझ्याशी रिलेटेड आहे. त्यामुळे आज आम्हाला दोघांना सगळं स्पष्ट करायचं आहे, तेही तुझ्या समोर. जीवा आता समोर खूप मोठा LED लावतो. कारण त्याला सगळे फ्लॅशबॅक दाखवून त्यांच्यातला गैरसमज दूर करायचा असतो. जीवा आता पुढचं सगळं कंटिन्यू करतो. तो बोलतो, हे बघ, लग्न झाल्यानंतर सुद्धा काव्याला मीच हवा होतो. पण मी ठामपणे ठरवलंच होतं. इथे तू बघू शकतोस, इथे काव्याने मला गच्चीवरती बोलावून घेतलं होतं. तिने मला खडसावून विचारलं होतं की तुला आपल्या नात्याबद्दल काय करायचंय. पण मी तिला स्पष्टपणे सांगून टाकलं की मला नंदिनीला दुखवायचं नाहीये. पण तरीसुद्धा काव्य काय माझा पिच्छा सोडायला तयार नव्हती. तिला मीच हवा होतो. त्यानंतर आपलं फार्म हाऊसवरती जाण्याचं प्लॅनिंग ठरलं. आणि आता मात्र इथे काव्याने निर्धार केलाच होता की काही एक करून सत्य सांगायचंच. माझ्या छातीवरती असणारा टॅटू तिला सगळ्यांना दाखवायचा होता, काव्या नावाचा. पण इथे मात्र मी तो टॅटू जाळून घेतला. आणि आमची जी लव्ह स्टोरी होती त्याला पूर्णपणे विराम दिला. काव्याने सुद्धा आमच्यातलं सगळं नातं संपवून दिलं. मी दिलेले गिफ्ट्स वगैरे तिने फेकून दिले. त्याची विल्हेवाट लावली. आणि तिथून पुढे आम्ही एकमेकांचा कधी विचारसुद्धा केला नाही. दादा, मी आईची शपथ आणि बाबांची शपथ घेऊन सांगतो. तेव्हा काव्यासुद्धा बोलते, हो, मी सुद्धा आईबाबांची शपथ घेऊन सांगते. तो दिवस आमच्या प्रेमाचा शेवटचा दिवस ठरला. पण तरीसुद्धा पार्थ काही कन्व्हिन्स झालेला नसतो. तो बोलतो, हे सगळं ठीक आहे. तुमच्या नात्याला पूर्णविराम लावला कोणी? जीवाने. पण काव्याला तर हे नातं हवंच होतं ना. त्याचं काय? यावरती तुम्हाला काय बोलायचं आहे? तेव्हा काव्या बोलते, मी सांगते. तुम्ही थोडासा विचार करा ना. मला भूतकाळाचा विसर का पडला? तुमच्या प्रेमामुळे. तुम्ही प्रेमाने मला जिंकून घेतलं. आणि त्यावेळेस जीवा आसपास असताना सुद्धा मला काहीच वाटायचं नाही. आजवर मी फक्त नंदिनीताईचा नवरा याच रूपाने फक्त जीवाला बघत आले. पण आता आमच्यात ते नातं नाही राहिलेलं. भारत बोलतो, काय? तेव्हा काव्या बोलते, हो. आधी आमच्यामध्ये तो ऑकवर्डनेस होता, पण आता तो अजिबात नाही राहिलेला. जीवा माझा खूप चांगला मित्र झालाय. आणि या मैत्रीला दाग लागेल असं मी काहीच वागणार नाही. तुम्ही आमच्यावरती फक्त एकदा विश्वास ठेवा, देशमुख. पण देशमुख मात्र अजिबात ऐकायला तयार नसतो. काव्या बोलते, ठीक आहे. तुम्हाला बहुतेक ऐकूनच घ्यायचं नाहीये. सोडा, या सगळ्यामध्ये तुमची काही चूक नाहीये. बहुतेक देवानेच माझ्या नशिबामध्ये प्रेम नाही लिहिलेलं. सुरुवातीला मी जीवासाठी तडपले. आता तुम्ही मला त्रास देताय. शेवटी माझ्याच कर्माची ही फळं आहे जी मी भोगतीये. बास, आता खूप झालं. आता मला तुम्हाला त्रास नाही द्यायचा. मी नाही राहणार या घरामध्ये. मी हारले मी पार्थ. असं बोलून ती बॅग घेऊन तिकडून निघून जाऊ लागते. तेवढ्यातच पार्थ बोलतो, थांबा काव्या, कुठेही जाऊ नका. आणि हे सगळं ऐकून आता पार्थला सुद्धा फार वाईट वाटतं. त्याचे डोळे उघडलेले असतात. तो आता कान धरतो आणि बोलतो, काव्या, खरंच मला माफ करा. मला खरंच लक्षात आलं नाही की तुम्ही एवढं भोगलंय. मी फक्त तुम्हा दोघांचा फोटो बघून गैरसमज करून घेतला. पण या सगळ्यामध्ये तुम्हाला झालेला त्रास हा सगळा मला दिसलाच नाही. मी कधी समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. पण आता तुम्ही मुद्दे मांडल्यामुळे मला सगळं कळून चुकलंय. तेव्हा जीवा बोलतो, बडे भैया, अशी माफी मागायची नसते, जवळ यायचं असतं. आणि मग काय, पार्थ आता त्या दोघांना सुद्धा मिठीत घेतो, कवटाळतो. काव्या, जीवा या दोघांना सुद्धा पाठीवरचं खूप मोठं ओझं उतरलं असं वाटत असतं. हलका हलका वाटत असतं. आणि मग आता थोड्या वेळाने तो खूपच आता कडकडून काव्याला मिठी मारतो. सगळे द्वेष, रागरुसवे सगळं आता क्लिअर झालेलं असतं. आणि हे दृश्य बघून जीवाला सुद्धा खूप छान वाटतं. त्या दोघांकडे तो खूपच प्रेमाने बघत असतो आणि जोरजोरात टाळ्या वाजवत असतो आणि म्हणत असतो, अजून काय हवंय. आणि अशा प्रकारे आता प्रेक्षकांनो सगळेच एकत्र आलेले असतात. तेव्हा आता पुढे काय होईल, ही मालिका संपेल का, हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.